वेलकम बॅक टू माय चॅनल। आज लास्ट डे आमचा खेडमध्ये। सो आता चाललो आहे मामीकडे। आम्ही गुड्डी गेले खाली, पिंडू आमची रेडी होऊन बसले, पाठीचा पसारा स्किप केला। सो आता पटकन आम्ही जाऊन येतो। 2 वाजलेत। एक तासाच्या आतमध्ये यायचं आहे, कारण का गुड्डीचं ऑफिस चालू होईल, तिचं वर्क फ्रॉम होम आहे। सो त्याच्यामुळे पिल्लूला रेडी केलं, तर तिचं डायपर घेतलं, वेट टिश्यू घेतलं आणि तिची भरडी घेऊन घेते। मला नाही वाटत ती खाईल, पण घेऊन घेते सोबत। आणि ती झोपून जाईल तिकडे गेल्यावर, कारण का ती सकाळी उठल्यानंतर झोपवली नाही तिला। आता तिला झोप आली, सो तिला थोडा वेळ झोपेल। आणि इथे ना खूप सारा पाऊस चालू आहे आता ऑटोने जावं लागेल आम्हाला। सो चला आता डायरेक्ट मामीकडे गेल्यावर भेटून येतर ऑटोमधून तुम्हाला मी थोडासा टूर देईन। चला तर आता आम्ही निघालोय मामीकडे। सो पिल्लूला सकाळी जी उठलेली तिला झोपवलं नव्हती, तसंच तिला रेडी वगैरे केली आणि तिला घेऊन गेलो। म्हटलं तिकडे झोपेल ती, सो त्याच्या हिशोबाने आम्ही गेलो। सकाळचा तिचा नाश्ता वगैरे झालेला आणि ऑटोनी आमच्या मामीकडे जायचं फक्त डिस्टन्स आहे हार्डली 7 to 5 मिनिट्सच लागतात, एवढं काय लांब नाही आहे। सो आता तिकडे जाऊ। आणि गुड्डी नेमकी आहे ना पर्स विसरलेली घरी, सो ऑटो परत थांबवली, नंतर मग गुड्डी आली परत। मग निघालो आता मामीकडे। आता तिकडे जाऊ, थोडंसं जेवू वगैरे आणि मग परत येऊ, कारण का गुड्डीची आहे ती शिफ्ट चालू होईल, गुड्डीची नाईट शिफ्ट चालू असते। सो परत आम्हाला यायचं रिटर्न 1-1.5 तासामध्ये। आणि आज आहे फ्रायडे, सो आज मामीकडे नॉनव्हेजच असेल। आणि हा एरिया आहे तो शिवाजी चौकमधला आहे। आम्ही आधी इथे राहायचो, आधी म्हणजे लहान असताना आम्ही ह्याच एरियामध्ये राहायचो आणि आता निघालोय तिकडे। आणि घरी पोचल्या पिल्लूला आहे ते पिल्लूच्या आजीनी, मामी आजीनी सगळी खेळणी काढून दिली ध्रुवची, म्हणजे पिल्लूचा छोटा मामा आहे, त्याची सगळी खेळणी काढून दिली। आणि त्याच्याकडे खूप सारी खेळणी होती आणि खेळला गेल्यावर ना पिल्लू ऑलमोस्ट त्याच्याच खेळणीनी खेळत होती। सो ती खेळणी काढल्यानंतर पिल्लूचं बघताय मज्जाच चालू होती आणि मामी तिला एक एक शोधून इकडून तिकडून सगळं काढून देत होती। आणि ती पण मस्तपैकी एन्जॉय करत होती, काय नवीन गोष्टी तिला दिसत होत्या। सो तिचं खेळणं चालू होतं। आधी थोडीशी क्रँकी झाली, पण तिने जशी खेळणी वगैरे बघितली ना तशी ती इन्व्हॉल्व होऊन गेली त्याच्यामध्ये। आणि तिची झोप तर म्हणजे गेलीच, तिची झोपमध्ये ती काही झोपलीच नाही जरा पण, खेळतच होती। आणि दोघं पण स्कूलला गेलेले, म्हणजे सृष्टी आणि ध्रुव, म्हणजे पिल्लूची मावशी आणि छोटी मावशी आणि छोटा मामा स्कूलला गेलेले, त्याच्यामुळे ते तिथे नव्हते। आणि हे सगळी आहेत ती ध्रुवची खेळणी आहेत, म्हणजे पिल्लूच्या मामाची। सो मामी आहे ते तिला दाखवते एक आणि ती पण मस्तपैकी एन्जॉय करत होती, तिला सगळं नवीन दिसते काय। आणि मोस्टली करून ना त्याच्याकडे ना सगळे रोबोट्सवाले गेम्स होते, म्हणजे तोडायचं जोडायचं पझल्स टाईप ते सगळं होतं। आणि पिल्लूचं आमचं चालू आहे टाकणं फेकणं। आणि पिल्लूला मी भरवते आता चिकन आणि राईस। मला भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या की चिकन नॉनव्हेज भरवता का, सो पिल्लूला मी आता नॉनव्हेज द्यायला चालू केलं। आणि पिल्लूनी तुम्हाला सांगते फर्स्ट टाइम खाल्लं आहे आणि मामीनी केलं आहे आणि तिला खूप आवडलं। आणि ह्याची रेसिपी तुम्हाला मी सांगते कसं केलं आहे। कांदा टोमॅटोचं वाटण घेतलं, त्याला थोडंसं तव्यावरती भाजून घेतलं, आपण जे मसाला करतो तो वाटण ते। आणि ह्याच्यामध्ये फक्त लसूण टाकलं आहे ना, अद्रक ना काय, गरम मसाला, धणे पावडर आणि जिरे बस। आणि ह्याचं वाटण तयार करून घेतलं, ते तेलामध्ये टाकलं, लसूणची फोडणी दिली आणि हे नॉर्मल वाटण टाकून त्याला थोडंसं तेलामध्ये शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त हळदच टाकली आहे, बाकीचं काही टाकलं ना, आणि चिकन। आणि अशा प्रकारे ती ग्रेव्ही केली। आणि मामीच्या बिल्डिंगच्या बाजूलाच एक असा नाला टाईप आहे, तिथे पण पाणी भरलं आहे। तुम्हाला तर मी 2-3 ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे की खेडला खूप सारा पाऊस पडतो आणि पाणी पण खूप सारं भरतंय। आणि हे जे पाणी आहे ना त्या ब्रिजवरून जातं। आणि इथे तुम्हाला सांगते की साप वगैरे पण असतात लिटरली। आणि कोकणात जर गेलो की तुम्हाला नारळाची झाडं दिसणारच। आणि ही मामीची छोटीशी बाग, मामीने जे मनी प्लांट्स आहेत ना ते तुम्हाला सांगते इतकं मस्त डेकोरेट केलं ना, तुम्हाला दिसतच असेल, अगदी मस्त तिने बांधून ठेवलं। आणि पिल्लूचं जेवण वगैरे झालं आणि पिल्लूनी सांगते चिकन इतकं आवडीने खाल्लं ना, लिव्हर तिने जास्त खाल्लं, पीसेस थोडे कमी खाल्ले, पण लिव्हर आणि चिकन तिने खूप आवडीने खाल्लं आणि तिला आवडलं देखील। आणि
खाऊन वगैरे झाल्यानंतर तिची शतपावली चालू आहे, इकडे तिकडे फिरते, रूम वगैरे बघते सगळ्या. आणि आजी आजोबा नव्हते, आजी आजोबा गावाला होते. आजी आजोबा इथेच राहतात मामाकडे, पण कसं झालं आजोबांना थोडं गावाला बरं वाटतं, त्यांना बरं नसल्या कारणाने मग त्यांना गावाला बरं वाटतं, मग ते येऊन जाऊन करतात. नाहीतर मग जी दुसरी रूम आहे ना तिथे आजी आजोबा असतात. सो आता इथे ती पिल्लू आहे ती खेळते वगैरे आणि मग आम्ही वगैरे जेवू आता. आणि पिल्लूचं तिला कार्टून लावून दिलेलं आणि मामाकडे फिश आहे, सो ते पण ती बघत होती आणि मस्तपैकी फिरत होती इकडे. जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही निघालोय घरी. पिल्लूचा मामा आहे तो पिल्लूला शूज घालायचं ट्राय करते, पण पिल्लू काय जरा पण ऐकत नव्हती. घरी आल्यानंतर पिल्लूला मी झोपवली, कारण का ती झोपली नव्हती सकाळपासून. मग तिला झोपवलेली, त्याच्यानंतर मग तिला उठवली थोड्या वेळाने. आणि उठवल्यानंतर मग तिचं चालू होतं गुड्डीला लागलेली भूक. सो मम्मीनी पुरणपोळी करून दिलेली गरम. आणि ही जी पुरणपोळी आहे ती आधीचीच आहे. आणि नंतर आज आमचा लास्टचा दिवस आहे, त्याच्यामुळे मामीने आज परत एकदा भजी आणली. पिल्लूला कांदा भजी त्या दिवशी खूप आवडली, त्याच्यामुळे स्पेशल पिल्लूसाठी मामीनी कांदा भजी केली आणि आमच्यासाठी फ्लॉवरची भजी केली. आणि फ्लॉवरची भजी पण त्यांनी एकदम क्रिस्पी होती, एकदम अप्रतिम लागत होती. सो मम्मी आहे ती ते कोथिंबीर वगैरे साफ करते आणि मामीने ती भजी आणली, आता ती खाऊ. असं रोज चमचमीत आणून दिलात ना, मला खाता होता नाही कोणी संपलं तर बरं. वगैरे गेली डाळ. आणि भजी इतकी सॉफ्ट होती ना, तुम्हाला काय सांगू, म्हणजे कुरकुरीत होती. ही आहे फ्लावरची भजी. तुम्हाला बघून पण वाटणार नाही की फ्लावरची भजी आहे. आतमधून तुम्हाला स्टफिंग तर दिसत असेल, मस्त लागत होती. आता ह्याची रेसिपी नेक्स्ट टाइम मी तुमच्याजवळ शेअर करेन. सो आता मी भजी वगैरे खातो, थोडासा टाइमपास करू घरी. कुकी बोलते, गुड्डीची ते काम चालू आहे, त्याच्यामुळे कुठे एवढं जाता येत नाही, कारण का गुड्डीशिवाय मी कुठे जात नाही. आणि खेळला आली की ती लागतेच. आणि पिल्लूचं खाऊन वगैरे, म्हणजे पिल्लूला पण मी भरवते कांदा भजी, कारण का ती स्पायसी नाही आणि घरचं ऑइल आहे. आणि सध्या ती डान्स करायला शिकली आणि बघा कशी नखरे करते. तिने ना एक ते अडॉप्ट करून घेतलं की असं केल्याने असं होतं. मम्मी कोथिंबीर साफ करत होती आणि आमची पोपट बघा कसा खातोय. कोथिंबीरचे ज्या स्टिक्स असतात ना त्या ती खात होती, अगदी आवडीने खात होती. काय तिला त्याच्यामध्ये आवडत होतं काय माहिती. म्हणजे पोपट चिमण्या कशा खातात त्याप्रमाणे खात होते. आणि मग संध्याकाळी ते खाऊन झाल्यानंतर थोड्या अर्ध्या एक तासाने आम्ही खाली गेलो. म्हटलं आज जेवण वगैरे करायचं नाही, आज थोडंसं स्नॅक टाईप खाऊया. त्याच्यामुळे दहीपुरी वगैरे आणायला गेलेलो. पाऊस तर खूप पडत होता इथे, तरी पण गेलो. आणि जेवायचं एवढी इच्छा नव्हती, त्याच्यामुळे आणायला गेलेलो. आणि पिल्लूसाठी आम्ही थोडंसं ट्रेनमध्ये खाण्यासाठी सामान घेतलेलं, म्हणजे बिस्किट वगैरे, भावनागिरी आणि केक. आणि आता इथे आणले ते आता खायला सुरुवात करू आम्ही आणि खाऊन घेऊ. त्याच्यानंतर मग बघू भूक लागलं तर जेवू, नाही तर नाही जेवणार. आणि पिल्लू आहे ती बसलेली आणि मम्मी आहे ती सगळं काढते आता. आणि पटपट जेवून घेऊ, खाऊन घेऊ. पिल्लूसाठी भेळ मागितलेली, कारण का दहीपुरी ती माईट बी खाणार नाही, त्याच्यामुळे मग तिला भेळ वगैरे घेतली. आणि ती अगदी आहे ना आवडीने खात होती, कारण का ऑलमोस्ट तिने ना कांदा भजी पण खाल्लेली. आणि नंतर मग भेळ तिने एवढी खाल्ली नाही, थोडीफार खाल्ली, त्याच्यानंतर मग तिने खाल्ली नाही. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आई आलेली, कारण का आता उद्या आम्ही जाणार, त्याच्यामुळे आज सगळेजण येऊन भेटणार. हा पिल्लूचा मामा. आई आलेली. सो बसलेलो, गप्पा वगैरे मारल्या. आणि माझी बॅग पॅक करायची राहून गेलेली. सो आता ते चालू होतं, बॅग कधी पॅक करू. आणि पिल्लू आहे ती मला जरा पण सोडत नव्हती. तिला मी दिसली नाही की मग ती पाठी येत होती. आणि त्याच्यामुळे ना माझी बॅग भरणं राहून जात होतं. आणि आई आणि मम्मी गप्पा मारती. आई आणि पिल्लूची ही पणजी झाली. आणि माझी आई म्हणजे माझी आजी लागते, पण मी आई बोलते.
सो पिल्लूची पंजी आहे ती कोल्ड्रिंक पिते. मी आईला बोलते पी पी पी, मी व्हिडिओ घेते तुझी. पिल्लूला पण कळून दे पिल्लूची पंजी आहे ती कोल्ड्रिंक कशी पिते. सो आई आहे ते पिते आणि आईला हसायला येत होतं. मी बोलत होती ना त्याच्यामुळे हसायला येत होतं आणि मम्मी बोलत होती की हसवू नको, पिऊन दे. पिल्लूचं खेळणं चालू होतं आणि आईला सांगते आईस्क्रीम कोल्ड्रिंक वगैरे ना खूप आवडतात. त्यामुळे थोडंसं मी व्हिडिओ करत होती. आणि आहे ना मम्मीनी आहे ना पिल्लूला असं लॉकेट तयार करून दोऱ्यामध्ये असं विणून आणलेलं, कारण का पिल्लूच्या गळ्यात असं काहीच नाही आहे आणि घालत पण नव्हती मी, कारण का ती आहे ना खेचत होती त्याच्या भीतीने ना मी घालत नव्हती. सो ते. आणि आता पिल्लूला रेडी वगैरे केले आणि तिची बडबड आहे ती चालू झाली आहे आंघोळ झाल्यानंतर. सो आता उद्या आहे तो तुम्हाला आम्ही मुंबईचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. सो आता उद्या आम्ही रिटर्न खेडला जाणार आहे, सॉरी उलव्याला जाणार आहे. सो तिकडचे ब्लॉग बघायला भेटतील. सो आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. I see.